मीनाक्षी चौधरी मैम, प्लीज कम ऑन स्टेज। संपलं आणि आपण स्वतःसाठी जगलोच नाही। कधीच कोणी म्हणत नाही थांब, श्वास घे। सर्वांना माझा नमस्कार। उपस्थित सर्व मान्यवर, इरा इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य तसेच ऑनर आणि सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। इरा इंटरनॅशनल स्कूलने महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्याचा महिलांचा जो मानसन्मान केलेला आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। खूप सुंदर हा उपक्रम आहे, खरोखर महिलांचा सन्मान करणं। आणि आमच्यासारख्या ज्या महिला आहेत, ज्या प्राचार्य आहेत, शिक्षिका आहेत, प्राध्यापिका आहेत, त्यांचा मानसन्मान कोणीही करतं, कुठेही करतं, त्यांना कोणीही बोलवतात, कारण त्यांची एक ओळख असते समाजामध्ये। परंतु इथं मानसन्मान करताना अगदी गृहिणीचा पण मानसन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एक महिला जी संसार करत असताना साईड बाय साईड बिझनेस करते आहे, तिचाही मानसन्मान करण्यात आलेला आहे। म्हणजेच अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करून प्रत्येक महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। खरोखर ही एक आनंदाचीच गोष्ट आहे। महिलांनी पुढे जावं, पायलट व्हावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, परंतु आपलं कल्चर सोडू नये। कारण भारतीय कल्चर जे आहे, इंडियन कल्चर जे आहे ते अगदी जगावेगळं आहे। म्हणून आपली भारताची जी स्त्री आहे ती पूजनीय आहे। का बरं? कारण इंडियन कल्चर ते आहे। अगदी लग्नानंतर डोक्यावर पदर घेणं, नमस्कार करणं, थोर मोठ्यांचा आदर करणं, ओढणी घेणं, हे आपलं इंडियन कल्चर आहे। आणि हे जतन करत जर महिला शिकल्या, पुढं गेल्या, तर नक्की मला असं वाटतं राष्ट्र हे आपलं पुढं जाऊ शकतं। इरा इंटरनेशनल स्कूल माननीय चेयरमैन सर, चेयरमैन मैम और सभी को मेरा सादर जय जिनेंद्र। जब हम सुनते हैं हमारे बड़ों से, जब हमारे मम्मी या हमारे जो भी बड़े घर में महिला हैं वो बताती है कि हमें बस दूसरी तीसरी चौथी होती थी और बोलते थे कोई काम नहीं पढ़ने का, घर में बैठो, बहुत काम है घर में, इतना पढ़ लिया बहुत हो गया, इससे ज़्यादा उन्हें पढ़ने की अनुमति नहीं थी। लेकिन आज जो जनरेशन है, हम जो देख रहे हैं, जो महिलाओं को मान सम्मान मिल रहा है, जो हम हमारे बच्चों को दे रहे हैं कि हमें जो नहीं मिला वो हमारी बच्चियों को मिले। ये जो स्टाफ है यहाँ खड़ा है, ये हमारे बच्चियों को बहुत ही अच्छे से आगे बढ़ने के लिए प्रोत्साहित कर रहा है। ये है गुरु है तो हमारे बच्चे और बच्चियाँ आगे बढ़ने के लिए प्रोत्साहित हो रहे हैं। कौन सी फील्ड में आज की हमारी बच्चियाँ नहीं जा रही है? क्रिकेट में फर्स्ट, चांद के ऊपर फर्स्ट, खो खो में और भी जो भी वॉलीबॉल में फर्स्ट। आज की सारी लड़कियां चाहे महिलाएं, सबको आज की जनरेशन को ये सम्मान मिल रहा है और ये सम्मान के अधिकारी है वो आज, जो उनको पूर्व में नहीं मिला वो आज उन्हें मिल रहा है और मिलना ही चाहिए। और हर उस माँ के लिए, हर उस महिला के लिए मैं कहना चाहूँगी कि अपनी बच्चियों को इतना आगे बढ़ाए कि ये अफसोस ना हो कि मैंने अपनी ज़िंदगी में मैंने कुछ नहीं किया। ये कभी भी अफसोस ना रहे अपनी ज़िंदगी में। तो अपनी बच्चियों को इतना पढ़ाए, इतना लिखाए कि वो अपने हर फील्ड के अंदर अव्वल दर्जे से निकल के आए और अपने मम्मी पापा, अपने परिवार का नाम रोशन करे। यहाँ पे हर एक फील्ड की महिलाओं को आमंत्रित किया, सम्मानित किया।
शायद ये हमारी ईरा इंटरनेशनल स्कूल में किया गया है। और मेरी अगर बात करें तो 1 मई 2016 में यहाँ ज्वाइन हुई थी। शायद उसके पहले भी मैंने बहुत सी स्कूलों में काम किया है, पर जो एक सम्मान है एज अ टीचर, वो मुझे शायद जहाँ इतना ईरा में मिला है उतना शायद नहीं मिला है। काम सब जगह पे करना होता है, सब जगह पे काम करते हैं, पर एक काम के साथ में जो एक फैमिली है, कि जो एक ईरा फैमिली हम कहते हैं, वो फैमिली हर मान, हर सम्मान, हर बात के लिए हमारे को परमिशन होती है। जो कुछ करना है वो परमिशन हमको यहाँ मिलती है और हम एकदम फ्रैंकली फ्री माइंड होके यहाँ काम करते हैं। इसके लिए मैं पूरा मैनेजमेंट, मेरी टीम वर्क को धन्यवाद देती हूँ। जय हिंद, जय भारत। जय स्वामीनारायण। येथे जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या खापर गावात पहिल्यांदा महिलांसाठी ईरा इंटरनॅशनल स्कूलने पुढाकार घेऊन महिला सन्मानांचा जो कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल मी खूप आभारी। महिलांसाठी मी एक कविता म्हणते। तू निर्भया, तू माया, तू निर्भया, तू माया, तू ममता, तू प्रेम, तू दुर्गा, तू काली, तुझी अस्तित्वाची मैशाल पेटली, यशस्विनी तू अखंड सागर, करू साजरा तुझ्या कर्तृत्वाच्या जागर, करू साजरा तुझ्या कर्तृत्वाच्या जागर। आई, बहीण, पत्नी, मैत्रीण, श्री जातीच्या नानातहा सर्व नात्यामधून वाहत असतो प्रेमाच्या अखंड जरा। मिळून सारे करू महिला दिन आनंदात साजरा, श्री जातीला माझ्या मानाच्या मुजरा, श्री जातीला माझ्या मानाच्या मुजरा। जय हिंद, जय महाराष्ट्र। इथं जमलेल्या सर्व माता भगिनी यांच्या मी आमच्या ईरा इंटरनॅशनल स्कूलतर्फे हार्दिक स्वागत करतो व आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतो। तसं तर आम्ही 1-2 वर्षापासून विचार करत होतो का आपण महिला दिन साजरा करायला पाहिजे। नेहमी ह्या 1-2 वर्षापासून ह्या गोष्टीसाठी विचार करत होतो, तरी त्यावेळेस काही योग आला नाही, पण ह्यावेळेस आम्ही हा योग जोडून आला। तरी पण प्रायोगिक तत्वावर आम्ही हा एक कार्यक्रम घेतला। तरी पुढच्या वर्षी हा कार्यक्रम बघून बाकीच्या महिलाही, आमच्या महिला पॅरेंट्स आहेत, बाकीच्या गावातील महिला आहेत, ते इन्स्पायर होतील। आज जागतिक महिला दिवस हा आत्ता सुरू झालेला आहे, पण आपली सनातन वैदिक संस्कृती त्याच्यामध्ये म्हणजे पूर्वीपासूनच आपल्या सनातन संस्कृतीमध्ये महिलांचा सन्मान होत आलेला आहे। कारण की आपले त्यावेळेस शिक्षण पद्धती पण महिलांसाठी होती आपल्या सनातन वैदिक संस्कृतीत। त्यावेळेसपासून महिलांना आपण शिक्षित करायचं आपल्या संस्कृतीत कार्य सुरू आहे। महिलांना नेहमी मातेचा दर्जा आपल्या सनातन संस्कृतीने दिलेला आहे। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, एत्रे तास्तु न पूज्यन्ते सर्वास्त त्राफला क्रिया। जहाँ स्त्रियों की पूजा अर्थात सम्मान होता है वहाँ देवता निवास करते हैं, और जहाँ स्त्रियों का सम्मान नहीं होता है वहाँ किए गए समस्त अच्छे कर्म निष्फल हो जाते हैं। हा श्लोक आपल्या मनुस्मृतीमध्ये आहे सर। तर मनुस्मृती आपली भरपूर जुना ग्रंथ आहे। तर त्यावेळेसपासून आपण महिलांना एक मानाचा दर्जा दिलेला आहे। संस्कृतीला आपण जाणतोय, त्यामुळे आता परत महिलांचा सन्मान हा होतो आहे। सृष्टि नहीं नारी बिना यही जगत आधार, नारी के हर रूप की महिमा बड़ी अपार। जिस घर में होता नहीं नारी का सम्मान, देवी पूजन व्यर्थ वहाँ सब दान। लक्ष्मी, दुर्गा, शारदा सब नारी के रूप, देवी की गरिमा मिले नारी जन्म अनूप। कठिन परिस्थिति में सदा लेती खुद को ढाल, नारी एक बहती नदी जीवन करे निहाल। नारी का नहीं देती आई साथ, नारी का नहीं देती आई साथ, शायद उसका इसलिए रिक्त रहा है हाथ। खुशियों का गेरू लगा रखती घर को लीप,
नारी रंग गुलाल है दिवाली का दीप, खुशियों को रखती सजो मोती की सीप, नारी वंदनवार है नारी संध्या दीप, तार तार होती रही फिर भी बनी सितार, नारी के हर पीर सह बटा केवल प्यार, पायल ही बेड़ी बनी कैसी है तकदीर, नारी का किरदार बस फ्रेम जड़ी तस्वीर, नारी को अबला समझ मत कर भारी भूल, नारी इस संसार में जीवन का है मूल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक है. आज हमने ईरा इंटरनेशनल स्कूल के अंदर जो वुमेंस डे सेलिब्रेट किया उसके बारे में हम लोग अभी जानने वाले हैं कि कैसा लगा, प्रोग्राम कैसा था और क्या महसूस हुआ. जी मॅम, मराठीत बोललं तरी चालेल. सगळ्यांदा पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना इरा इंटरनॅशनल स्कूलसाठी धन्यवाद. जो आज आम्हाला सर्व महिलांना 8 मार्च महिला दिनानिमित्ताने इथे आम्हाला बोलवलं, त्याबद्दल आमचा सत्कार केला, आम्हाला खूप मान सन्मान दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असाच कार्यक्रम पुन्हा होत राहो अशा मी शुभेच्छा देते. नमस्कार, मी आरती सुनील शिंपी, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती अक्कलकुवा. तर आजच्या आपल्या या आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून मी आज जो या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, तर आज विशेष कौतुक असे करावेसे वाटते की महिलांचा सन्मान प्रत्येक ठिकाणी केला जातो, परंतु ज्या आपल्या गृहिणी आहेत या कधी बाहेर पडत नसतात. तर इथं जो प्रोटोकॉल होता तो पाळण्यात आला नाही आणि सर्वांना अगदी समान संधी देण्यात आली. आणि हे जे इरा इंटरनॅशनल स्कूलने जो हा असा स्तुत्य उपक्रम इथे आयोजित केला त्याबद्दल आम्ही सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. महिलांचा अतिशय छान प्रकारे सन्मान केला गेला आणि आजच्या दिवशी महिलांना अतिशय मन मोकळेपणाने त्यांचं मनोगत व्यक्त करता आलं. सगळ्यांना अतिशय आनंद असा लुटता आला आणि हा दिवस आमच्यासाठी कायमस्वरूपी अविस्मरणीय असा राहील. त्यामुळे मी पुन्हाच एकदा या संस्थेचे खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. मी सौ आशा दिलीप पटेल, पदोन्नती मुख्याध्यापिका, ब्राह्मणगाव. आज जो इरा इंटरनॅशनल स्कूलने जागतिक महिला दिनाविषयी जो कार्यक्रम आयोजित केला, तर असा कार्यक्रम अजूनपर्यंत आपल्या खापरला अनेक संस्था असतील पण असा कार्यक्रम अजूनपर्यंत झाला नाही. आणि त्यात एक नाविन्य म्हणजे जी गृहिणी आहे घरी काम करून व्यवसाय करते, म्हणजे आताच मॅडमांनी सांगितलं की बा प्रोटोकॉल इथं आमचा सन्मान, आम्ही शिक्षिका आहे, आमचा तर ऑफिशियल सन्मान खूप वेळा होत असतो, दरवर्षी आमचा होत असतो, परंतु जी गृहिणी आहे व्यावसायिका आहे त्यांचा पण इथं सन्मान करण्यात आला. ही खूप मोठी गोष्ट, हीच खूप छान गोष्ट मला आवडली. आणि म्हणून मी इरा इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन, त्यांचे संस्थाचालक आणि स्टाफ यांच्या सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद. मी अनामिका राजेंद्र ठाकरे, जीपकन्या शाळा मुख्याध्यापिका. आज इरा इंटरनॅशनल स्कूलने आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी जो आज साजरा केला, इथे सर्व महिला वर्ग, कर्मचारी वर्ग तसेच गृहिणी यांना सन्मानित केलं. जो एखाद्या महिलेला जो सन्मान दिला जातो त्यावेळेचा जो तिचा आनंद असतो तो म्हणजे तिच्या चेहऱ्यावर बघून तर म्हणजे तिचं मन असं प्रसन्न होतं का चला मी जे कोणी काय काम करते त्याची कोणीतरी पावती घेतली, कोणीतरी त्याची दखल घेतली, तिला काम करण्याची जी शक्ती ती पुन्हा एकदा नवीन्याने पुन्हा तिच्या ह्याच्यात येते. इरा इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन, प्रिन्सिपल आणि सर्व स्टाफ नेहमी एकदम आनंदाने आल्यावर स्वागतच करतात. असेच कार्यक्रम पुढे पुढे करत राहो हे तुमच्यासाठी शुभेच्छा. नमस्कार, मी प्रियंका पाटील, मी जिल्हा परिषद शाळा कौली येथे कार्यरत आहे. आज इरा इंटरनॅशनल स्कूलने
माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी इरा इंटरनॅशनल स्कूलची खूप आभारी आहे. आणि विशेष म्हणजे मला जास्त आनंद याच्यासाठी झाला की आज मला खऱ्या अर्थाने या क्षेत्रात 15 वर्ष पूर्ण झाली आणि 15 वर्ष पूर्ण झाली त्याच दिवशी माझा सन्मान झाला. त्या निमित्ताने मी जास्तीच आभार मानू इच्छिते. असंच शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना आमचा सन्मान होत असतो, पण इथं शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त आरोग्यसेवा असेल, वन विभाग असेल, या सर्व क्षेत्रातील महिलांचा जो सत्कार झाला तो अविस्मरणीय आहे आणि हा सत्कार कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील. आणि मी या संस्थेची इरा इंटरनॅशनल स्कूलची सर्वांची खूप आभारी आहे. इरा इंटरनॅशनल स्कूलचा स्टाफ, सर्व मेंबर यांना मी धन्यवाद म्हणते. आणि एवढं छान नियोजन आपण सगळ्यांनी केलं, आपण सर्व 2 दिवसापासून एवढे इथं राबत आहात, आपलेही खूप खूप अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. अर्चना पाटील, जिल्हा परिषद शिक्षिका, प्राथमिक शिक्षिका. आज मी खापरगावामध्ये 12 वर्षापासून आहे. आज जो इरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जो सत्कार झाला, सन्मान मिळाला आज, तो मी एवढं एकच म्हणेल फक्त. आज इरा इंटरनॅशनल शाळेच्या डायरेक्टर आहेत प्रियांका मॅम. म्हणजे नारी शक्तीचा जो सन्मान यांनी केला, म्हणजे नारी से शुरू और नारी पे ही खतम, खापर गावामध्ये, ते पण स्पेशली. थँक्यू.